काँग्रेस पार्टीचा। मी राधाकिशन गंगाधर भोसले पिंपरी बुद्रुक गणातून 107 या गणातून मी पंचायत समिती गणासाठी उभा आहे आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना विनम्र अभिवादन करून खरं तर मी पण प्रचाराला सुरुवात केली। खूप दुःख आहे आम्हाला आमचा जिवलग दादा गेल्याने। दादांचे जे विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा कायम टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या निशाणीला प्रत्येकांकडे जाऊन मतदान करण्याचं आवाहन करतोय। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाताय? सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो दादांनी जूनपर्यंत मार्गी लावण्याचा जो लोकांना शब्द दिलेला आहे, आम्ही ते सर्व शेतकऱ्यांना तो विषय सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ या निशाणीचं बटन दाबून आपण मतदान केल्यानंतर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर मार्गी लागेल यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार आहे। तुम्ही आता गावोगावी फिरताय, काय समस्या जाणवत आहे तुम्हाला शेतकऱ्याची व गावकऱ्यांची? काय म्हणणं आहे? नाही, गावकऱ्यांचा जो विषय आहे की पाणी, दुर्गंधी, स्वच्छता, आम्हाला दादांनी शिकवण दिली की सुदृढ आरोग्य आणि स्वच्छता या बाबतीत जनतेत जाऊन आम्ही ते प्रश्न सोडवण्याचं काम करणार। काय विजन असेल आपलं? आमचं विजन दादांनी ज्या आम्हाला आशयामध्ये घडवलेलं आहे ते आम्ही दादांचा जो विषय आहे तो प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अजितदादा हेच आमचं विजन आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या निशाणीवर आपण बटन दाबून मतदान करावं हेच आमचं विजन आहे। काय आव्हान करशील मतदारांना? मी पिंपरी बुद्रुक गणातील सर्व मतदाराला, माता भगिनी, सर्व शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांना आवाहन करतो की फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारधारण्यावर जे दादांनी सांगितलं आहे सर्व धर्मसमभाव, आमचे मुस्लिम बांधव असतील, या सर्वांना मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या निशाणीवर बटन दाबून विजय करा आणि भरघोस मताने आपण दादांना ही आपली भावनिक श्रद्धांजली म्हणून मतदान करावं असं मी आवाहन करतो। काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा।